दिनांक 22 ऑगस्ट 2024 रोजी स्थानिक गोसे महाविद्यालय तसेच सूरजदेवी मोहता महिला महाविद्यालयामध्ये रामकृष्ण मिशन पुणे येथील स्वामी कृपाघनानंदजी महाराज तसेच रामकृष्ण मिशन छत्तीसगड अंबिकापूर येथील स्वामी तन्मयानंदजी महाराज यांचे प्रवचनाचा कार्यक्रम झाला आणि या प्रवचनाच्या कार्यक्रमानंतर त्या प्रवचनाबद्दलची प्रश्न विद्यार्थ्यांना विचारण्यात आली आणि विद्यार्थ्यांनीसुद्धा प्रवचन नीट कान देऊन ऐकून त्या प्रश्नांची उत्तरे दिली। ज्या ज्या विद्यार्थ्यांनी योग्य उत्तरे दिली त्यांना या प्रसंगी स्वामी विवेकानंदांची पुस्तकेसुद्धा भेट म्हणून देण्यात आली आणि हा कार्यक्रम अतिशय सुनियोजित पद्धतीने पार पडला आणि शिवाय याला खामगावातल्या विविध शाळा महाविद्यालयांचे विद्यार्थीसुद्धा मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। हा कार्यक्रम रामकृष्ण विवेकानंद सेवा संस्था खामगाव यांच्यातर्फे आयोजित करण्यात आला होता। तर या कार्यक्रमाची काही क्षणचित्रे आपण आता इथे बघूया। गोसे महाविद्यालयातील दृश्य आहे। व्यासपीठावर स्वामी कृपाघनानंदजी महाराज, स्वामी तन्मयानंदजी महाराज आणि महाविद्यालयाचे उपप्राचार्य उबाळे सर हे विराजमान झालेले आहेत। अशी आपण ही दृश्य आता बघू शकता आणि पुढे काही भजने मनोगत हे सुद्धा या व्हिडिओमध्ये आहेत। त्यामुळे आपण हा व्हिडिओ जरूर पाहावा आणि तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगावं। तुम्हाला हे चॅनल जर आवडले असेल तर तुम्ही चॅनल सबस्क्राईब करावे। धन्यवाद। प्रश्न आहे, प्रेमाची व्याख्या कुठल्या शब्दात केली आहे? कोण देतो? जीएस कॉलेज? हां नाही, जीएस कॉलेजचा शेवटचा प्रयत्न एकाने असं मॉब आन्सर कधी कोणी दिलं उत्तर? आकर्षण इकडे आहे सर, इकडे जीएस कॉलेजकडे आहे। ओके ठीक आहे, थँक्यू। उत्तर बरोबर आहे। आपल्यातील त्रुटी व्यवस्थित करण्याकरिता स्वामीजींनी आपल्याला एका महान संतांचे विचार सांगितले, ज्याची सुरुवात होते मना सज्जनापासून आणि त्यामध्येच ते बोलतात की जनी निंदते सर्व सोडून द्यावे, जनी वंदते सर्व भावी करावे। हे कोणाचे वाक्य आहे? नॅशनल कॉलेज। नॅशनल कॉलेज कोणी उत्तर द्यावं बरं? समर्थ रामदास स्वामी उत्तर बरोबर आहे। सर्वात महत्त्वाची कुठली गोष्ट आहे तुम्हाला यशस्वी होण्याकरिता? म्हणजे स्वामी विवेकानंद आधी तुम्हाला काय होण्यास सांगतात? कुठलीही गोष्ट मिळवण्याआधी सर्वात प्रथम तुम्ही काय व्हायला हवं? बीएड कॉलेज। बीएड कॉलेज उत्तर बरोबर आहे। स्वामी विवेकानंदजींनी कुठला मोटो दिलेला आहे आपल्याला? सर्वप्रथम आपलं त्यांचं घोषवाक्य काय महत्वाचं? प्रश्न जेबी मेहतासाठी आहे। हा जागेवर संघर्ष करा, जोपर्यंत तुम्हाला तुमचं यश मिळत नाही तोपर्यंत प्रयत्न करा। उत्तर बरोबर आहे। ओके, गाव चलो। तुम्ही हो माता पिता, तुम्ही हो बंधू सखा, तुम्ही गाव। तुम्ही हो माता पिता, तुम्ही हो बंधू सखा, तुम्ही हो साथी, तुम्ही सहारे, कोई न अपना सिवा तुम्हारे। तुम्ही हो साथी, तुम्ही सब, कोई न अपना सिवा तुम्हारे। तुम्ही हो नैया, तुम्ही खेवैया, तुम्ही हो बंधु सखा, तुम्ही हो माता पिता, तुम्ही हो बंधु सखा, तुम्ही हो। जो खिल सके ना वो फूल हम हैं, तुम्हारे चरणों की धूल हम हैं। जो खिल सके ना वो फूल हम हैं, तुम्हारे चरणों की धूल हम हैं। दया की दृष्टि सदा ही रखना, तुम्ही हो बंधु सखा, तुम्ही
तुम्ही हो माता पिता, तुम्ही हो बंधू सखा तुम्ही. खाली बजाओ. सरांना नमस्कार माझा. सर, प्रश्न असा आहे की आपल्याला माहिती आहे समोरची गोष्ट चुकीची आहे आणि आपल्याला स्वतः थांबवायचं आहे, पण आपण थांबू शकत नाही स्वतःला. का असं का होतं? काय करावं थांबवावं? थँक्यू. प्रश्न असा आहे की आपल्याला माहिती आहे ती गोष्ट चुकीची आहे आणि स्वतःला थांबवायचं आहे, पण आपण स्वतः थांबू शकत नाहीये. का? कारण ती गोष्ट चांगली आहे. ह्या ज्या सूचना आहेत या याच्यापूर्वी तुम्ही दिलेल्या आहेत आणि त्या सूचना अंतर्मनाला दिलेल्या पूर्वी सूचना आता तुम्ही जरी तुम्हाला कळून चुकलंय, परंतु 10 वेळा यापूर्वी तुम्ही सांगितलंय, यापूर्वी आता नाही 9 वेळा सांगितलेलं आहे यापूर्वी की गोष्ट चांगली आहे. चुकीची जरी असली तरी चांगली आपण करायला पाहिजे. परंतु 10व्या वेळा जरी तुम्ही विचार केला की नाही हे चुकीचं आहे, परंतु बहुमत कोणाकडे आहे? 9 वेळा विचार ज्या गोष्टीवर केलेला आहे त्याचं बहुमत असेल आणि म्हणून त्याच गोष्टी घडत असतात की ज्या गोष्टी तुम्ही वारंवार विचार करत असतात, मग त्या चुकीच्या असो की चांगल्या असो. म्हणून करायच्या आधी ती गोष्ट चूक आहे की बरोबर आहे तपासा आणि तशा प्रकारे सतत विचार करा. हे करायचं आहे, हे चांगलं आहे, हे चूक आहे, हे बरोबर आहे. यावर तुम्ही चुकीच्या गोष्टीवर विचार करू नका आणि ज्या बरोबरच्या गोष्टी आहेत, योग्य गोष्टी आहेत त्यावर सतत विचार करा. त्यामुळे तुम्ही सतत नको तो भाग काढून टाकाल, चुका जीवनातल्या कमी होतील आणि जे उरेल ते काही चांगल्याच गोष्टी होतील. थँक्यू सर. आणि सर, दुसरा प्रश्न आहे पुन्हा की आपल्या म्हणजे जन्माचं उद्दिष्ट काय? मानव जन्माचं नॉलेज इज द एम ऑफ ह्युमन लाईफ. स्वामी विवेकानंद म्हणायचे ज्ञान हे आपल्या जीवनाचं उद्दिष्ट आहे. भौतिक ज्ञान हे त्या प्रगतीचा एक अंश आहे, एक भाग आहे, ते परिपूर्ण ज्ञान नाही. नॉलेज मीन्स ट्रूथ. व्हॉट इज द सिक्रेट ऑफ युअर ऑन एक्झिस्टन्स. या विश्वाचं रहस्य म्हणजेच माझं स्वतःचं रहस्य. आणि म्हणून रामदास स्वामींनी सांगितलेलं आहे की ऐक शिष्या ज्ञानाचे लक्षण. ज्ञान म्हणजेच आत्मज्ञान, नॉलेज ऑफ द सेल्फ. आणि म्हणून विज्ञान हे आता ऑब्झर्व्हरकडे वळलेलं आहे, प्रकृतीकडे नाही. तर प्रकृतीमध्ये हे प्रोजेक्शन आहे, एक्सप्रेशन आहे. तर एक्सप्रेशन हे प्रोजेक्शन कशाचं आहे? प्रोजेक्टरचं आहे. आणि म्हणून विज्ञान हे प्रोजेक्टरकडे वळलेलं आहे, म्हणजेच तुमच्या स्वतःकडे वळलेलं आहे की स्वतःचं ज्ञान, नॉलेज ऑफ द सेल्फ. विवेकानंदांनी म्हणतात हेच आपले सत्य म्हणजे ते आहे. सत्याचं ज्ञान म्हणजेच आत्म्याचं ज्ञान, नॉलेज ऑफ द सेल्फ म्हणजेच आत्मज्ञान. बाकी या सर्व गोष्टी आहेत ह्या त्या जाणाऱ्या ह्या वाटा आहेत, रस्ते आहेत, निसर्गातले दृश्य आहेत. जसं मला मुंबईला जायचं आहे तर मुंबईमध्ये मला नद्या लागतील, डोंगर लागतील, रस्ते लागतील, पर्वत लागतील, झाडझुडपं लागतील. तर ह्या काय आहेत? भौतिक प्रगती आहेत. परंतु तिथं पोहोचल्यानंतर माझं गंतव्यस्थान जे आहे ते म्हणजेच काय आहे की खरंच ज्ञान आहे. तर हे ज्ञान हे प्रारंभिक ज्ञान आहे, बदलणारं ज्ञान आहे. अंतिम ज्ञान म्हणजे सत्याचं ज्ञान, स्वतःचं आत्म्याचं ज्ञान. ऐकशीच्या ज्ञानाचे लक्षण. ज्ञान म्हणजेच आत्मज्ञान. पहावे आपणाशी आपण या नाव ज्ञान. नमस्कार स्वामीजी. सर, ॲज वी नो दॅट फेल्युअर इज द फर्स्ट स्टेप ऑफ सक्सेस. तर जेव्हा पण आपल्याला फेल्युअर येतो एखाद्या एक्झाममध्ये किंवा कुठे पण कुठल्याही सेक्टरमध्ये, ॲट दॅट टाइम ती जी निगेटिव्हिटी आपल्या माइंडवर हॅमरिंग करत असते त्याच्यापासून आपण कसं स्वतःला वाचवलं पाहिजे? निगेटिविटी से जितना दूर होगा उतना अच्छा है. निगेटिव आइडिया जहां मन में आए ना, धीरे धीरे वी बिकम वीकर एंड वीकर. इसलिए ऑलवेज कीप ए पॉजिटिव एटीट्यूड. सकारात्मक सोच हमेशा करना चाहिए. प्रत्येक का 2 पक्ष है, एक छोटा सा निगेटिव पक्ष भी है, सकारात्मक भी है. हमको सकारात्मक तरफ सोचने का है, तो अपने को दुर्बल क्यों बनाने का है? स्वाभाविक सोचो मैं आई कैन डू. जैसे एक चीज में आपको कोई प्रश्न करे, आप सभी को प्रश्न में किया भी था, क्या आप सभी 95% पा सकते हैं? कोई बोलेंगे हम कोशिश करेंगे, कोई बोलेगे नहीं कर सकती हूँ मैं, नहीं कर सकता हूँ, कोई बोलेगी यस आई कैन, मैं करूंगा. जहां आपने पॉजिटिव बात कही, बैठ जाओ बेटा, बहन बैठ जाओ. जहां आपने पॉजिटिव बातें कर दी है, अंदर से एक साइकोलॉजिकली आप यू बिकम स्ट्रॉन्गर एंड स्ट्रॉन्गर. और ये हार्मोन डेवलप आपको ब्रेन में डेवलप होता है हार्मोन, दैट विल लीड यू टुवर्ड्स द सक्सेस. ठीक है, आप एक बार करके देखो ना, मैं इसको करूंगा. क्या कहता है, मैं आपको उदाहरण दिया ना, हमारे जीवन में क्यों उदाहरण दिया? तो एग्जैक्टली हुआ है. मैं जान रहा हूं कि मैं थोड़ा कम पढ़ सकता हूं, लेकिन नो आई शेल. उसके लिए क्या करना पड़ेगा? जितना इच्छा पढ़ना है, बाकी सारी चीजों को निगेटिव को साइड करिए.
देखिए, इस चीज में मैं एक छोटी बात आपको बता दूं। स्वामी जिसको बोलते हैं और छोटी सी कहानी के माध्यम से समझ है ना मित्र में। स्वामी एक जगह में एक ऐसे प्रश्न था मैं कर सकता हूँ कि नहीं कर सकता हूँ। स्वामी जी से कंसंट्रेट ऑन द एसेंशियल्स ऑफ लाइफ, उसके ऊपर कहानी बोलता हूँ मैं। एक जगह में एक पुरानी बात है, जब तलवार में युद्ध हुआ करता था। एक व्यक्ति था कि इस राज्य में बहुत एक्सपर्ट तलवार बनाता था। ये जो उपकरण, युद्ध के उपकरण बनाता था, विशेषकर सोर्स। चारों तरफ से ऑर्डर आते थे उसको सोर्ड बनाने के लिए। एक महाराजा ने दूसरे कंट्री का स्टेट का उसको एक ऑर्डर दिया तो इसने बना के दिया, एक्सलेंट। तो राजा उसको पूछते हैं उस व्यक्ति को, क्या तुम्हारे पास कोई विशेष टेक्निक है तलवार बनाने की? बोल के नहीं महाराज। बोले, मैं जो 19 साल उम्र का था, ये हमारे पूछते नहीं बिजनेस से, मैं जो 19 ईयर्स का था तब से मेरे पिताजी से सीखकर मैं यही काम करता हूँ। मैं कुछ भी बना सकता हूँ, ये कैपेसिटी है, लेकिन अगर सोर्ड नहीं है, मेरे को अगर तलवार का नहीं आदत से मैं और कुछ काम करके देखता ही नहीं हूँ। मेरा उम्र अभी 90 ईयर्स है, 19 साल से लेके लास्ट 71 साल से मैं वही काम कर रहा हूँ। 90 साल के होने के बाद भी मैं केवल तलवार बनाता हूँ। तो ये छोटी सी कहानी है कि एसेंशियल ऑफ लाइफ, उसका मकसद यही है, इसके अलावा मैं कुछ नहीं करूंगा। साइंटिफिक जो एडवांसमेंट होते हैं, दे कंसेंट्रेट ऑन वन सब्जेक्ट। आइंस्टाइन ने कोई काम किया या किसी ने काम किया, एक ही बात के ऊपर करते हैं, बाकी दे डाइवर्ट आफ्टरवर्ड्स, क्योंकि वो काम जब तक उनके दिमाग में है और जब हम कुछ नहीं चल आता है कभी। सो एक बात को लेकर चल रहे हैं, वन थिंग एट ए टाइम, कंप्लीट इट, देन गो फॉर द सेकंड टाइम। मल्टीटास्किंग हो सकता है, विभिन्न प्रकार के लोग विभिन्न तरह काम करते हैं, लेकिन उनका मुख्य बात इस ओर के ऊपर होगा। ठीक है, समझ में आया बेटा? सर्वप्रथम गुरुजींना माझे नमस्कार। आज इथे मी आले आणि मला अशा खूप साऱ्या गोष्टी शिकायला मिळाल्या जेणेकरून माझ्या आयुष्यामध्ये मी स्वतःला एक सामर्थ्यवान बनू शकेल। मी माझ्या आपल्या लाईफमध्ये आपण फेल होतो हे मॅटर नाही करत, पण आपण जेव्हा त्याच्यामध्ये सक्सेसफुल होतो ना, त्याच्यानंतर सर्व काही पराभव आपली झाकून जातात। ते म्हणतात ना, एकदा कर्तव्य आपलं सिद्ध झालं की समोर त्याची निंदा करणाऱ्यांचे आणि यांचे सर्वांचे मानेने नजरा खाली होऊन जातात। त्याच प्रकारे इथे फक्त मला हे सांगायचं आहे की आपल्याला आयुष्यभर जर एक आनंदी आणि यशस्वी व्हायचं असेल तर फक्त एकाग्रता आणि आपल्या गोलसाठी आपण समर्पित राहायला पाहिजे आणि हार्डवर्किंग केलं पाहिजे। बाकी लोक आपल्याला मागे ओढायला आहेतच इथं, पण आपण स्वतःला तरी समोर येण्यासाठी स्वतःशी फक्त पॉझिटिव्ह राहायला पाहिजे। बस एवढंच। थँक्यू सर। Thank you for the giving me the chance to express my thoughts. आजच्या काळाची जी गरज आहे, म्हणजे आता जे युवा आहे, जे यंगस्टर्स आहे, ते त्यांच्या लक्ष्यापासून भटकत आहे आणि ऑल द डिस्ट्रॅक्शन जे आहे ते ओनली बाय अवर मोबाईल्स त्याच्यामुळेच आहे। आणि जी सध्याची काळाची गरज आहे की जी मेन फेज असते आपल्या लाईफची, जे ती यंगस्टरची फ्रॉम 18 इयर्स टू 22 इयर्स, याच्यामध्ये जर आपला गोल म्हणजे नसेल, फिक्स नसेल, समोर आपण काहीच नाही करू शकत। असं नाही की आपण काहीच नाही करू शकत, पण तो जो मेन फेस आहे तो जर आपल्या लाईफमधून निघून गेला तर आपण समोर म्हणजे एक ती जो व्हॅल्युएबल टाइम असते तो पिरियड तो कधी वापस येणारा नसतो। आणि ॲज वी नो दॅट थॉट्स बिकम थिंग्स, तसं मोटिवेशन तर खूप सारं आहे युट्यूबला, संदीप माहेश्वरी आणि असं, बट जोपर्यंत आपण असं लाईव्ह मोटिवेशन आपल्याला मिळत नाही तोपर्यंत आपण स्वतःचे थॉट्स एक्सप्रेस करू शकत नाही। लाईक आपण आज क्वेश्चन विचारले, त्यांचा फीडबॅक दिला आणि स्वामीजींचं व्यवस्थित आपण ऐकलं, 2 घंटे एवढा आपण अलर्ट याच्यामध्ये नसतो। युट्यूबला पण जेव्हा आपण बघतो पण आपण ते अप्लाय नाही करू शकत, आणि जे आपण आज इथून घेणार आहोत ते आपण नक्कीच समोरचे आपले जे फ्युचर आहे ते आपण अप्लाय करू। स्वामीजींचं एक घोषवाक्य आहे, उठो, जागो आणि तोपर्यंत प्रयत्न करा जोपर्यंत आपण आपल्या लक्ष्याची प्राप्ती करत नाही तोपर्यंत। थँक्यू। सर्वप्रथम विद्येचे आराध्य देवता यांना प्रणाम। इथे यायच्या आधी माझी जेव्हा अनासोने सरांनी सांगितलं की कॉलेज कसे तुम्ही जा मुलांना घेऊन, फक्त 15 मुलांची लिस्ट होती माझ्याकडे। मग मी प्रत्येक क्लासमध्ये जाऊन काल फिरली। आज जवळजवळ 100 विद्यार्थी माझ्यासोबत इथे आलेले आहेत। म्हणजे जर आपण प्रयत्न केले मनापासून,
तर नक्कीच आपल्याला यश मिळतं. स्वामीजींनी आज जे मार्गदर्शन केलं ते त्यातलं सगळ्यात छान मला वाटलं ते आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा. याच्यामधून काय घ्यायचंय? मी आर्ट्सला शिकवते. आर्ट्सचे विद्यार्थी ग्रामीण भागातले असतात. त्यांना बिघडायला वेळ नाही लागत. त्यांना बिघडायला वेळ लागत नाही. त्याच्यासाठी हे उदाहरण खूप बेस्ट आहे की परिसरासोबत राहून लोकांचं सोनं झालं. विठ्ठलासोबत तुकाराम याचे अभंग झाले. ते सांगायचं आहे की आपल्याला कोणासोबत राहायचं आहे हे आपण ठरवायचं आहे. आपल्याला काय पाहिजे आहे हे आपण स्वतः ठरवायचं आहे. मला याच्यासारखं व्हायचंय, मला त्याच्यासारखं व्हायचंय नाही, मला माझ्यासारखं व्हायचंय, मला कोणासारखं नाही व्हायचं. बस इथेच हे सांगायचं आहे. स्वामीजींनी एकाग्रता, कॉन्सन्ट्रेशन म्हणा किंवा आत्मविश्वास कसा वाढवायचा आणि त्याच्यासाठी वाचाल तर वाचन करा. तुम्ही जितकं वाचाल ना तितकं बोलाल. तुम्ही कमी वाचाल तुम्ही बोलणारच नाही. वाचन करा. मोबाईल हे आमच्या वेळेला काहीही नव्हतं, काहीच नव्हतं, म्हणून आम्ही पुस्तकं वाचायचो. आता ग्रंथालय ओस पडलेले आहेत कॉलेजची. ब्रेकमध्ये मुलं मोबाईल घेऊन बघतात. खूप मोठा प्रॉब्लेम आहे. हा सगळ्यांचाच आहे, सगळ्या कॉलेजचाच आहे. त्या वेळेचा तुम्ही उपयोग करा. त्या वेळेत तुम्ही ग्रंथालयात जा, पुस्तकं घ्या आणि वाचा. 2 ओळी का असे ना वाचा, 5 मिनिटं का असे ना वाचा. वेगवेगळे विचार वाचा, वेगवेगळ्या लोकांशी भेटा. आपण एकमेकांचं कम्युनिकेशन कमी झालेलं आहे. मुलं बोलत नाही. एक मुलगा बसलेला आहे, दुसरा मुलगा बसलाय, दोघंही मोबाईलमध्ये. काय आहे? बोला ना, एकमेकांशी बोला. जितक्या लोकांशी तुम्ही बोला, जितक्या लोकांशी तुम्ही भेटाल, तितके लोकांचे विचार तुमच्यापर्यंत पोहोचतील. तितक्या प्रकारचे लोक तुम्हाला समजतील की इतके प्रकारचे इतके विचारांचे, प्रकृतीचे, प्रवृत्तीचे लोक आपल्या सानिध्यात आहेत. मग आपण कोणाकडून काय घ्यायचं आहे? तेच वाक्य परत एकदा. आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा. मस्त. म्हणजे हे सांगायचंय मला तुम्हाला की जेवढे तुम्ही लोकांशी बोलाल तेवढे विचार तुमच्यापर्यंत पोहोचतील. भविष्यामध्ये जर तुम्हाला एखादा व्यक्ती भेटला तर तुम्हाला आठवेल की माझा मित्र या विचारांचा होता, मग मी याच्याशी असं वागायचो, मग याच्याशी मी कसं वागू. मुलींचं असो का मुलांचं असो, मुलींना तर दोन्ही गोष्टी सोबत करायच्या आहेत. प्रपंच पण सांभाळायचा आहे आणि करिअर पण करायचं आहे. खूप वेगवेगळ्या लोकांशी तुम्हाला संबंध येणार आहे, इकडे आणि इकडे. आणि आज जे सरांनी सांगितले, जे स्वामीजींनी सांगितले तुम्हाला, ते तो तुम्हाला 100% परिपूर्ण आहे. प्रपंच सांभाळताना अशिक्षित सुशिक्षित हा मेळ घालताना तुम्हाला जो कामात येणार आहे ती तुमची एकाग्रता. की घरातून कितीही काही झालं किंवा बाहेरही काही आलं तरी आपण आपलं कॉन्सन्ट्रेशन सोडायचं नाही. मला जे करायचं ते मी करेन, चांगलंच करेन आणि चांगलंच देईन. स्वामीजींनी हेच सांगितले. आज मला पण त्याचा खूप फायदा झाला. मला फक्त एकच प्रश्न विचारायचा होता स्वामीजींना की मला हे विचारायचंय की समोरचा व्यक्ती आपल्याशी खोटा बोलतोय हे आपल्याला माहिती आहे, हा खोटा बोलतोय आपल्याशी 1 2 3 प्रचंड खोटं बोलतो आणि आपण ऐकतोच आहे. मग आपण तिथं काय केलं पाहिजे? आपण त्या व्यक्तीशी कसं वागलं पाहिजे? मला या प्रश्नाचं उत्तर पाहिजे. गाली भी दे सकता है, उसको मैं क्या करूं? उसका एकमात्र उत्तर है कि लेट अस बी काम एंड क्वाइट. शांतता रखने का है, रिएक्ट बिल्कुल नहीं करने का है, प्रतिक्रिया दर्शाना नहीं है. संस्कृत में एक शब्द है तितिक्षा, सहनशीलता. और एक तितिक्षा का डेफिनेशन है, उसका परिभाषा जो संस्कृत बोलता है, सहनम सर्व दुखानम अप्रतिकार पूर्वकम चिंता विलाप रहितम सा तितिक्षा निगद्यते. कोई रिएक्ट नहीं करने का, एब्सोल्युटली विलाप नहीं करने का है, उसको चिंता भी नहीं करने का है, रिएक्ट करने के बिल्कुल पसंद नहीं करने का है. बी एज काम एज पॉसिबल. वो आपको उठ के चला जाएगा, आपको अशांति नहीं होगी कभी. आपल्या दैनंदिन दिनचर्येमधून आपला व्यस्त वेळ काढून महाराजांनी आपल्याला टाइम दिला आणि टाइम दिला. कदाचित तुम्हाला आज रोजी समजत नसेल की महाराजांनी टाइम देऊन आपल्याला असं काय दिलं, कारण या गोष्टी इथं प्रत्यक्षात जाणूनच आल्या. महाराजांनी सांगितलं की आपल्यामध्ये जो इच्छाशक्तीचा अभाव आहे ते आपल्या अपयशाचं कारण आहे. मनोगत व्यक्त करण्याच्या वेळेस ते दिसून आलं आपल्याला. तेच गोष्ट पुढच्या वेळेस होऊ नये त्याकरिता ही गोष्ट मी इथून शिकलो की मला इथून आत्मविश्वास होऊन जायचा आहे. जो महाराजांनी मला दिला त्याकरिता मी त्यांचा आभार व्यक्त करतो. सुरुवात म्हणून थोडासा एक आलाप घेण्याचा प्रयत्न करेन आणि मी सांगेल की आता यानंतर एक ही ओळ तुम्ही म्हणाल तेव्हा म्हणायचं. रे
आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना म्हणा. आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना. आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना. आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना. जे म्हणणार नाही ते घडणार कसे म्हणून घडायचं आहे तर सांगा भगवंताला आम्हाला घडायचं आहे. तेव्हा तुकाराम महाराजांची सरस्वतीची कृपा तुमच्यावर होईल. तेव्हा म्हणा आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना. मी बिघडलो तुम्ही बिघडाना. सागराच्या संगे नद्या बिघडल्या. सागराच्या संगे नद्या बिघडल्या. ज्या ज्या बिघडल्या त्या काय झाल्या सागरची झाल्या. ज्या ज्या बिघडल्या त्या सागरची झाल्या. आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना. आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना. परिसाच्या संगे लोह बिघडले. परिसाच्या संगे लोह बिघडले. जे जे बिघडले ते सुवर्णची झाले. जे जे बिघडले ते सुवर्णची झाले. आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना. आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना. चंदनाच्या संगे वृक्ष बिघडले. चंदनाच्या संगे वृक्ष बिघडले. चंदनाच्या संगे वृक्ष बिघडले. चंदनाच्या संगे वृक्ष बिघडले. जे जे बिघडले ते काय झाले सांगायला तुम्ही म्हणायचं उरलेलं आहे. जे जे बिघडले ते चंदनाची झाले. जे जे बिघडले ते चंदनाची झाले. आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना. आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना. विठ्ठलाच्या संगे तुका बिघडला. विठ्ठलाच्या संगे तुका बिघडला. विठ्ठलाच्या संगे तुका बिघडला. विठ्ठलाच्या संगे तुका बिघडला. जो जो बिघडला तो विठ्ठलची झाला. जो जो बिघडला तो विठ्ठलची झाला. जो जो बिघडला तो विठ्ठलची झाला. आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना. आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना. विठ्ठलाच्या संगे तुका बिघडला. विठ्ठलाच्या संगे तुका बिघडला. जो जो बिघडला